ठीक आहे. प्रथमतः आपण जी खालची जागा आहे ती पूर्णपणे लेवल करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जे आपला बेड आहे ते अशा प्रकारे आपण खाली जमिनीवर हातरून घ्यायचा आहे. आणि ती जी बेडचं जे पॉकेट आहे तिथं आता तिथं एक एक पॉकेट आहे. त्या पॉकेट पाशी बरोबर आपल्या खोन्याने ती एक एक आपण 2 फुटाचे आपण तुकडे काढलेले आहेत बांबूचे, ते तुकडे मांडायचे आहेत. हाय असं स्टॉप करा व्हिडिओ थोडं. पोकळ लागले वाटतं. नाही सगळं पोकळ आहे, घट नाही. पोकळ दिसल्यावर दिसले की मॅडम पोकळ आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं पॉकेट दिसते ते अशा पद्धतीने आपण पूर्ण 2 फुटाचे बांबू ठोकून घेतोय. फोटो काढा. प्रॉपर आपण अशा प्रकारे सर्व बांबूचे तुकडे ठोकून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आता मॅडम पलीकडे जा. त्यामध्ये आपण आता अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ पाठवला जाईल, तुम्ही हे बसवू लागा. अशा प्रकारे आपण बसवून घेऊया. उठून हे करा. अंतर चुकला वाटतं. नाही व्यवस्थित पॉकेट खाली करायचं सगळं एका वेळेला सगळे लावा म्हणजे आता ह्यामध्ये आपण एका 6 इंच पाचट भरणार आहोत आणि पाचट भरल्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचं शेणखत टाकणार आहोत. ओके, पाचट प्रॉपर तिथं लावायचं आहे पाहिजे, कारण इकडे जर आलं तर व्यवस्थित तुम्हाला वर्मीवॉश निघणार आहे. साईडला थोडा उतार असला तर पत्र्यात ठेवले तर ते पत्र आहे ना तो इथं जाणून ठेवा की बेल सावलीला भरलं तर लक्ष ठेवायचं आणि तेवढं पाणी वरतून आणि पूर्ण बेड भरून घेतला की कमीत कमी 10 दिवस पाणी जास्त मारायचं जेणेकरून शेणातली जी हीट आहे ती पूर्ण निघून जाईल. आणि त्याच्यानंतर 11व्या 12व्या दिवशी आपण गांडूळ सोडणार आहे आणून. सकाळी 5 बादल्या 5 बादल्या 10 दिवस मारायचं. बसते टाकले अंदाजाने मारा की 150-100 लिटर पाणी मिळतंय. तुम्हाला अंदाज परत म्हणणार तुम्ही कुठं कामाला गेलता का? स्टार्ट. पूर्णपणे बेड आपण बसवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ऊसाची पाचट किंवा काय पालापाचोळा जे असेल तो अर्धा फुटापर्यंत आपण अशा प्रकारे भरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्यात आता पूर्णपणे शेण इथंपर्यंत भरून घेणार आहोत आणि शेण भरल्यानंतर आपण 10 दिवस त्याला पाणी मारायचं आहे. पूर्ण शेणखत आपण हीट काढून आपल्याला पूर्ण शेणखत गार करायचं आहे. आणि गार केल्यानंतर आपण 10व्या दिवसानंतर 11व्या दिवशी त्यात गांडूळ आणून सोडणार आहोत. शेण टाकून अशा प्रकारे आपण पूर्ण बेड भरून घेणार आहोत. शेण नाही शेणखत आहे. जागा थोडा आपण शेणखत म्हणलं कसं खत करायचं म्हणजे शेणखत आपण ह्याच्यामध्ये बेडमध्ये भरून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यात पूर्ण 10 दिवस पाणी मारायचं आहे. आपण पाणी मारून कधी लावणार त्याला काय फायदा तुम्हाला ह्याला 1.5 तास लागेल. भारी 1 टन बसतंय ह्याच्यात. ह्या लेवल पर्यंत खत भरून फक्त घ्या. बोला. अशा प्रकारे आपण वर्मीवॉशसाठी पाईप कट करून घ्यायचा आहे आणि हा पाईप आपण इथं वर्मीवॉश जिथनं काढणार आहे तिथं लावणार आहोत. आपल्याला बसवायचं उद्या असं बसवून घेतलं दुसरा लागतंय थोडा दिलं जाईल मॅडम. चालतंय. किती नाही म्हणू द्या. देऊ तसं काही नाही. बायाला काय कापायचं नाही. मला माहिती आहे बायाने काय काय करायचं. लावूनच द्यायला पाहिजे होतं. दिला गेला एक दिला लावून